नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 2020-21 पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी 12वी भौतिकशास्त्र या विषयासाठी नवीन अभ्यासक्रमाची आखणी केली आहे आणि नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये म्हणजेच तुमच्या 12वी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे त्यापैकी एक बदल म्हणजेच असे प्रश्न जे 3 मार्कासाठी विचारले जातात आणि त्यांचं उत्तर शॉर्ट आन्सर टाइप अपेक्षित असतं. म्हणजे यामध्ये काय असेल, यामध्ये बहुतेक तुमच्या फिजिक्स मधले डेरिवेशन असतात. विद्यार्थी मित्रहो, लक्ष ठेवा की फिजिक्स या विषयामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला प्रश्नाची उत्तरे लिहायची असेल त्यावेळेस फक्त तुम्ही मॅथमॅटिकल पार्टवरच जास्त भर द्यावा. थेरॅटिकल पार्टवर थोडंसं भाग सुटलं तरी तुम्हाला मार्कामध्ये एवढी तफावत येत नाही. म्हणजे कमी वेळेमध्ये जर आपल्याला जास्त मार्क घ्यायचे असतील तर शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन म्हणजेच तुमच्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकातील सगळ्या डेरिवेशनचं एकत्रितपणे बंच तयार करून तुम्हाला ते प्रश्न तयार करायचे असतील. तर चला बघूया. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या धड्यातील जे प्रश्न प्रकार आज आपण बघणार आहोत ते आहे शॉर्ट आन्सर टू टाइप ऑफ क्वेश्चन किंवा SA2 क्वेश्चन असेही म्हणतात. ते प्रत्येकी 3 मार्कासाठी परीक्षेत विचारले जातात. तर तो पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड एक्सप्लेन काय सांगितलं इथं, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. तर कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग थोडक्यात लिहायचं आहे. पाहायला गेलं तर डिटेलमध्ये भरपूर लिहिता येतं, पण 3 मार्क असल्यामुळं थोडक्यात कन्स्ट्रक्शन आणि थोडक्यातच काय लिहायचं आपल्याला इथं वर्किंग लिहायची आहे. तर कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहिणं आपण बघा इकडं. नाव ॲज फार एज दी कन्स्ट्रक्शन ही आकृती काढणं तुम्हाला आवश्यक आहे. आता या आकृतीवरून तुम्हाला थोडक्यात कन्स्ट्रक्शनचा भाग लिहायचा आहे. तर सुरुवात अगोदर काय लिहिणार आपण, इट इज रिलेटेड टू व्हॉट, दी मूव्हिंग कॉइल. सो a moving coil galvanometer consists of a rectangular coil. इथे जी मध्ये रेक्टँग्युलर दिसतो ते, it consists of a rectangular coil made up of thin insulated copper wire which is wound over a rectangular block. That coil is suspended freely. That coil is suspended freely or pivoted with the help of a helix or a spring. So that coil is suspended with the help of a suspension fiber. This suspension fiber is made up of mixture of phosphor and bronze which is highly elastic in nature. Now regarding this mirror, here there is a plain mirror M which is attached to the suspension fiber. Exactly in front of this moving coil galvanometer there is a transparent scale and at the bottom of that stand there is a source of light. So when light rays are allowed to incident on a plane mirror, then its image is formed on that transparent scale. So that when current flows through the coil, this suspension fiber get twisted and here that spot will get deflected either towards right or towards left. म्हणजे याचा अर्थ काय झाला, this plane mirror is used to measure, this plane mirror it is used to measure the angle of rotation of coil. Angle of rotation of coil or the angle through which this suspension fiber get twisted, that can be measured with the help of lamp and scale arrangement. With the help of what? Lamp and scale arrangement. लक्षपूर्वक बघा, here an iron core, a cylindrical iron core coil is, if I just look at this figure, then here there is a soft iron core which is fitted and this coil is free to rotate. Coil is free to rotate about that soft iron core. आणि हा जो iron core आहे, what is the use of this soft iron core? It helps to increase the magnetic flux associated with coil. It helps to increase the magnetic flux associated with coil. The current which is to be measured will enter the coil through suspension fiber and will leave the coil through the spring or helix. Through the spring or helix. आणि सर्वात महत्त्वाचं इथे जे आहे, this coil is suspended in cylindrically concave. This is north pole, this is south pole. Here there is a soft iron core and here that coil. Here we are having a coil. So this coil is freely suspended
around the soft iron core in a cylindrically concave opposite poles of strong horseshoe magnet. What is the advantage of suspending the coil in cylindrically concave opposite pole pieces? Here, the magnetic field of cylindrically concave opposite pole pieces is in this manner. And remember, when coil is at this position, plane of coil is parallel to the magnetic field. If coil rotates and acquires this position, then plane of coil still parallel to the direction of magnetic field. Means just by using cylindrically concave opposite pole pieces, plane of coil always remains parallel to the direction of magnetic field. तर थोडक्यात याचं कन्स्ट्रक्शन लिहिताना प्रत्येक पार्टचं काही ना काही कन्स्ट्रक्शन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, काही ना काही कन्स्ट्रक्शनचा भाग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता याच्या वर्किंगमध्ये एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर मी एक कॉइलचा एक टर्न दाखवला, रेक्टँग्युलर कॉइल याचा हा एक टर्न, तर इथं ही जी साईड आहे, समजा ही साईड आहे ए बी सी आणि डी. तर एक फोर्स या बाजूला ॲक्ट होईल, बिकॉज वेन करंट आय एंटर्स द कॉइल then it will travel through the coil in this manner. So a force F is equal to IBL will act along this direction. Another force F is equal to IBL will act in what? Opposite direction. And this pair of forces which are equal in magnitude but opposite in direction, they are forming what? A couple, and moment of couple is torque. तर आपल्याला हे सगळं परीक्षेत लिहायचं नाही आहे, कारण 3 मार्कासाठी लिहित असताना नेमकं आपण कशावर भर देऊया की when current flows through the coil, when current flows through moving coil galvanometer, what happens? That moving coil galvanometer, it is acted upon by a torque. Current carrying coil, it behaves like a magnetic dipole. It behaves like what? A magnetic dipole. And the torque, coil rotates. What happens? Coil will rotate due to what? Due to torque. कारण या एजवर फोर्स आउटर साइडला, या एजवर फोर्स काय इनर साइडला. These two forces, they are opposite in direction, equal in magnitude, hence they are forming a couple, and moment of couple is torque. तर जो torque acting on a coil, काय लिहायचं? The coil rotates due to torque on it as current flows through it. म्हणजे कॉइल मधून करंट फ्लो झाल्यामुळं त्या कॉइलवर जो टॉर्क ऍक्ट होतो, त्या टॉर्कची किंमत काय लिहायची आपण? NIAB साइन ऑफ थिटा. कारण टॉर्क इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता या दोन फोर्सेस मधला परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं काढायचं? परपेंडिक्युलर डिस्टन्स हे बघा असं की जर मी एक फोर्स या बाजूला दाखवलं, एक फोर्स त्या बाजूला दाखवलं, तर या दोन्ही मधला जो अँगल आहे थिटा, आणि हा असेल साइन थिटा. आणि फोर्स काय? IBL इंटू साइन ऑफ थिटा, IBL इंटू बी साइन थिटा. हा टर्म काय येईल मग? बी साइन थिटा. तर त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. दी टॉर्क ॲक्टिंग ऑन, काय लिहायचं आपल्याला? टॉर्क ॲक्टिंग ऑन दी कॉइल, टॉर्क ॲक्टिंग ऑन ए कॉइल इज T इक्वल टू NIAB साइन ऑफ थिटा. परीक्षेमध्ये आपल्याला डायरेक्ट काय लिहायचं? ड्यू टू फ्लो ऑफ करंट I इन ए कॉइल, टॉर्क इज ॲक्टिंग ऑन ए कॉइल अँड दॅट टॉर्क इज गिवन बाय विच एक्सप्रेशन? NIAB. एक लक्षात ठेवा इथं, अँगल थीटा इज 90 डिग्री एज फील्ड इज रेडियल. कारण ही जर कॉइल आपण ब्रेक धरली आणि हा काय? आउटर मॅग्नेटिक फील्ड, हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज पॅरलल टू द प्लेन ऑफ कॉइल. आणि थीटा हा काय असतो? थीटा इज अँगल बिटवीन नॉर्मल टू द प्लेन ऑफ कॉइल अँड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. थीटा काय? अँगल बिटवीन नॉर्मल टू द प्लेन ऑफ कॉइल, हा नॉर्मल आहे, अँड दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. काय अँगल येईल मग तो? इट इज ऑलवेज 90 डिग्री. आणि साइन 90ची किंमत कशी काढायची? साइन 90ची किंमत ही साइन कर्व आहे, इथं अँगल 0, इथं काय 90, इथं अँगल किती? 180. तर साइन 90ची किंमत ही +1 आणि साइन 270ची किंमत किती येईल? -1. तर इथं टॉर्क T इज इक्वल टू NIAB साइन ऑफ 90, म्हणजे टॉर्क T इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला? टॉर्क T इज इक्वल टू NIAB. टॉर्क T इज इक्वल टू व्हॉट? NIAB. Now where? Now in this expression, what N represent? Number of turns in a coil. I represent current flowing through the coil. A represent area of the coil, and B represent the strength of magnetic field. B represent what? Strength of magnetic field. एक लक्षात ठेवा मित्रांनो की हा जो टॉर्क आहे, या टॉर्क मुळे कॉइल रोटेट होईल. What this torque will do? It will rotate. Torque will rotate the coil say in anti-clockwise direction.
But because this coil is suspended with the help of suspension fiber or it is pivoted with the help of spring, what is the tendency of spring? It will restore its original position. Means that spring will exert a restoring torque on a coil. That spring will exert a restoring torque on a coil, and that restoring torque is directly proportional to angle of rotation of a coil. Restoring torque is directly proportional to angle of rotation of coil, and this angle of rotation of coil, it depends on the amount of current. तर लक्षात घ्या मित्रांनो, if larger the current flowing through the coil, larger is the angle of rotation of coil, means greater is the restoring torque exerted by the coil, exerted by the spring on the coil. Means restoring torque exerted by spring on a coil is directly proportional to what? Angle of rotation of a coil. It is directly proportional to angle of rotation of coil. So we are having the two separate torque. One of the torque will rotate the coil or will deflect the coil. So this torque, we call it as this torque T equal to NIAB. It is known as deflecting torque. And the another torque, which is the torque exerted by what? Torque exerted by, see here, larger the current, larger is the angle of deflection and larger is the torque due to the spring. And if phi is the angle of rotation of a coil, then the restoring torque due to spring is equal to, coil mag restoring torque is proportional to phi, or restoring torque is equal to K into phi. Restoring torque is equal to what? K into phi. Here K is known as, लक्षपूर्वक बघा, restoring torque is equal to K into phi. So K is equal to TR divided by phi. If phi is equal to 1, means angle of rotation is unity, then torsional constant K is equal to restoring torque. Torsional constant K is equal to what? Restoring torque. So we are having two torque. That coil is under the action of two torque. One is due to flow of current, that is deflecting torque. Other is that spring will exert and try to bring it to its original position. So under the normal condition or under equilibrium condition, deflecting torque it must be equal to what? Restoring torque. दोन टॉर्क एकमेकांना इक्वेट करता आलं पाहिजे. टॉर्क T equal to restoring torque. So TR is equal to K phi and T is equal to NIAB. And from this, the angle of deflection phi is equal to coil NAB upon K into I. The terms in the bracket, number of turns in a coil, area of each turn, magnetic field and torsional constant, they are all constant. It means flux phi, or it means that angle of deflection phi is proportional to current I. Angle of deflection is proportional to current I. तर हे झालं थोडक्यात त्या मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचं वर्किंग. डिटेलमध्ये जास्त लिहायचं नाही. पहिलं एक्सप्रेशन लिहायचं, टॉर्क ॲक्टिंग ऑन कॉइल ड्यू टू फ्लो ऑफ करंट इज NIAB साइन ऑफ थीटा. आणि प्लेन ऑफ कॉइल हा नेहमी मॅग्नेटिक फील्डला पॅरल असतो म्हणून थीटा 90 डिग्री घ्यायचं, साइन 91 म्हणजेच तो टॉर्क येईल NIAB. आणि दुसरं असं सांगायचं की रिस्टोरिंग टॉर्क exerted by a spring on a coil, it is directly proportional to angle of deflection of coil. So restoring torque is K phi आणि शेवटी लिहायचं under equilibrium two torques their magnitudes are same, K phi equal to NIAB. आणि शेवटी आपल्याला मिळेल की the deflection phi is proportional to what? Current I. तर परीक्षेत थोडक्यात तुम्ही मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचा वर्किंग अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायचं आहे, कारण इथं आकृती आहे, कन्स्ट्रक्शन आहे आणि वर्किंग आहे. आता यानंतरचा एक्सप्लेन बायट अँड सेवर्ट लॉ. इथं एक्सप्लेन करा म्हटलं, स्टेटमेंट आहे का नाही. एक्सप्लेन बायट अँड सेवर्ट लॉ फार सिंपल आहे. बायट आणि सेवर्ट लॉ जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल. लेट अस कन्सिडर अन ऑर्बिटरी शेप वायर कॅरिंग करंट आय. हे इथं ऑर्बिटरी शेप वायर आहे. इट विल कॅरी व्हॉट? इट विल कॅरी करंट आय. एक वायर घेतलं मी, कुठल्याही शेपचा असेल. अँड व्हॉट इज द करंट कॅरीड बाय दॅट arbitrary shape conductor? It is I. Let DL be the length element along the wire. इथे मी एक length element घेतलं DL, small length element DL, which is along the length of wire, along the length vector DL bar, length vector. This entire wire is supposed to be made up of so many small length element DL. Length vector is DL bar. Length vector is what? DL bar. And this length vector DL bar
it carries current I. So remember, I into dl bar, it is a small current length vector, small current length vector. So this IDL will produces differential magnetic field dB bar. हा स्मॉल लेंथ एलिमेंट आहे dl बार, त्याच्यातून करंट फ्लो होत आहे IDL बार. means IDL bar is what? Small current element. IDL bar is nothing but small current element, and this small current element will produces what? Partial magnetic field dB bar. Partial magnetic field dB bar, and this partial magnetic field is, see here, partial magnetic field dB bar. Now it is directed, this magnetic field dB bar. How is the direction of magnetic field dB bar? It is directed into the plane of paper. It is directed into the plane of paper. तो लक्षात असू द्या. Let us consider an arbitrary conductor or arbitrary shape wire which carries current I. What is the current carried by it? It carries current I. And let dl, let this entire wire is made up of so many small length element dl. And because this small length element dl bar is pointing along the direction of current, so IDL bar is small current element, and this small current element IDL bar will produces a partial magnetic field dB bar which is acting perpendicular to the plane of paper, and it is directed inward, and it is directed what? Inward. So after just explaining regarding this figure, you can say that let us consider there is some point P. एक point P है. There is a point P which is at a distance R. Let us consider a point P which is at a distance R. Point P which is at a distance what? R from the length element dl, and IDL bar, it is tangential to that length element. IDL bar is what? Tangential to that length element. Then the net magnetic field at point P, P is any point at a distance R from the length element dl, and the magnetic field at point P, it can be obtained just by integrating what? The partial magnetic field dB bar due to this small current element. Due to this what? Small current element. Due to small current element. Now, experimentally magnetic field dB bar which is produced due to current I in a small length element dl bar, it is given by dB is equal to, काय असतं dB equal to mu 0 upon 4 pi. dB is equal to what? Mu 0 upon 4 pi IDL sin theta upon r square. IDL sin theta upon what? R square. So remember, experimentally the magnetic field dB bar which is produced by the current I flowing through a small length element dl bar, it is dB equal to mu 0 upon 4 pi IDL sin theta upon r square, where theta is, काय? theta is angle between, कशात मधला angle आहे तो? IDL bar and magnetic field, partial magnetic field dB bar. So theta is angle between dl bar and r bar. You can take this as position vector r. So theta is angle between dl bar and that of r bar. Theta is angle between dl bar and that of r bar. Now in this expression, what mu 0 represent? Mu 0 is permeability of free space, and its value is 4 pi into 10 raised to minus 7 Tesla meter per ampere. आणि जर आपण याला कॅल्क्युलेट केलं तर हा येईल 1.26 into 10 raised to power minus 6 Tesla meter per ampere. Now this is about the magnitude of magnetic field at point P due to that arbitrary conductor carrying current. P हा point आहे, at a distance R आहे, हा position vector R आहे, इथं magnetic field आपण dB bar असं दाखवलेलं आहे, हा स्मॉल एलिमेंट dl आहे आणि इथं हा करंट I इंटू dl असा आहे. तर मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट P ड्यू टू करंट I फ्लोइंग थ्रू दिस आर्बिट्ररी कंडक्टर इज dB इक्वल टू mu 0 upon 4 pi IDL sin theta upon r square. Now regarding the direction, because magnetic field is a vector, so the direction of dB bar
It can be obtained with the help of what? Cross product of dl bar cross of r. dl bar cross of r. So, in terms of vector, you can express Biot and Seward law as dB bar equal to mu 0 upon 4 pi. आता आयडियल साइन ऑफ थीटा याच्या जागेवर काय लिहिता येईल आपल्याला? dl बार क्रॉस ऑफ r बार इज इक्वल टू काय असतं? क्रॉस प्रोडक्टच्या व्याख्येप्रमाणे dl r इंटू साइन थीटा. dl r इंटू साइन थीटा. तर या इक्वेशनला मी r ने मल्टिप्लाय केलं आणि r ने डिवाइड केलं तर i dl r इंटू साइन ऑफ थीटा इज नथिंग बट i dl क्रॉस ऑफ r. आणि आता हा r आणि हे r स्क्वेअर खाली डिनॉमिनेटरमध्ये काय होईल मग ते r क्यूब. तर वेक्टोरियल फॉर्म ऑफ बायट अँड सेवर्ट लॉ इज dB बार इक्वल टू mu 0 अपॉन 4 pi i dl बार क्रॉस ऑफ r बार डिवाइडेड बाय r क्यूब. अँड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 हा इक्वेशन असू द्या किंवा हा इक्वेशन असू द्या, या दोन्ही इक्वेशनला काय म्हटलं जातं? बायट अँड सेवर्ट लॉ. यालाच काय म्हटलं जातं? बायट अँड सेवर्ट लॉ. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तो आहे प्रश्न क्रमांक 3. एक एक्झाम्पल आहे, फार सिंपल एक्झाम्पल आहे. काय दिलेलं बघा? ए रेक्टँग्युलर कॉईल. काय दिलेलं आहे? ए रेक्टँग्युलर कॉईल ऑफ 10 टर्न्स. कॉईलचे टर्न्स किती आहे? रेक्टँग्युलर कॉईल हॅव्हिंग नंबर ऑफ टर्न्स 10. Each of area 0.05 meter square, म्हणजेच area of each turn is 0.05 meter square. It is suspended freely in a uniform magnetic field of induction 0.01 Tesla. म्हणजेच B दिलेलं आहे 0.01 Tesla. And it carries a current of 30 microampere. Current I equal to 30 microampere म्हणजेच 30 into 10 to the power minus 6 ampere. तर इथे दोन गोष्टी मला काढायच्या आहे. व्हॉट इज द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ए कॉईल, म्हणजेच मला काय काढायचं आहे? मॅग्नेटिक मोमेंट m विच इज इक्वल टू NIA. आणि दुसरं काढायचं आहे व्हॉट इज द मॅक्झिमम टॉर्क एक्सपिरियन्स बाय ए कॉईल. आता टॉर्क एक्सपिरियन्स बाय ए कॉईल T इज इक्वल टू काय असतं? NIAB साइन ऑफ थिटा. आणि मॅक्झिमम टॉर्कसाठी साइन थिटाची किंमत 1 म्हणजेच NIAB. पण NIA म्हणजेच m म्हणजेच टॉर्क T इज इक्वल टू m इंटू बी. टॉर्क T इक्वल टू m इंटू बी. तर ह्या दोन गोष्टी मला फाइंड आउट करायच्या आहे. एक काय काढायचं आहे मला? मॅग्नेटिक मोमेंट ऑफ कॉईल स्मॉल m. आणि दुसरं काढायचं आहे व्हॉट इज द मॅक्झिमम टॉर्क एक्सपिरियन्स बाय इट म्हणजेच टो मॅक्स. म्हणजेच काय? टो मॅक्स. तर यासाठी जे दोन फॉर्म्युले आपल्याला वापरायचे ते दोन फॉर्म्युले कोणते? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट m इज इक्वल टू NIA आणि मॅक्झिमम टॉर्क इज इक्वल टू NIAB किंवा m इंटू बी. तर पहिल्या फॉर्म्युलाचा वापर करून मी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढायचा प्रयत्न करतो. n नंबर ऑफ टर्न्स 10 दिलेला आहे. करंट किती करंट दिलेलं आहे? 30 मायक्रो एम्पियर. आणि एरिया किती काढला आपण? 0.05. तर हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर याचं उत्तर येतं 15 मायक्रो एम्पियर मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ ए कॉईल स्मॉल m इज इक्वल टू 15 मायक्रो एम्पियर मीटर स्क्वेअर. आता पुढचा जो भाग आहे तो काढायचा मला मॅक्झिमम टॉर्क. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मॅक्झिमम टॉर्क? इट इज m इंटू बी. m ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं मी. 15 मायक्रो एम्पियर मीटर स्क्वेअर म्हणजेच 15 इंटू 10⁻⁶ हा झाला m इंटू काय पाहिजे मला? m इंटू बी. आता बी ची किंमत दिलेली आहे 0.01 म्हणून याचं फायनल आन्सर मिळतो मला 15 इंटू 10⁻⁸ किंवा यालाच 1.5 इंटू 10 टू दी पॉवर -7 न्यूटन मीटर असं म्हणायचं. न्यूटन 1.5 इंटू 10 टू दी पॉवर -7 न्यूटन मीटर. तर बोर्डाच्या परीक्षेत जे दोन उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे, पहिला की मॅग्नेटिक मोमेंट ऑफ कॉईल हा 15 मायक्रो एम्पियर मीटर स्क्वेअर येईल आणि दुसरा मॅक्झिमम टॉर्क एक्सपिरियन्स बाय ए कॉईल इट इज 1.5 इंटू 10 टू दी पॉवर -7 न्यूटन मीटर. 10 टू दी पॉवर -7 न्यूटन मीटर. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 काय? क्वेश्चन नंबर 4. यस हियर इन क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे? युजिंग एम्पियर्स लॉ. एम्पियर लॉचा वापर करायचा. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर युजिंग एम्पियर्स लॉ डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर magnetic induction inside an ideal solenoid carrying a steady current. तर इथं या आकृतीमध्ये एक सोलोनॉइड दाखवलेलं मी. या आकृतीमध्ये हे काय? हे सोलोनॉइड आहे. हिअर इज ए फिगर वेअर आय हॅव शोन ए सोलोनॉइड. नाव हिअर ॲज फार एज these squares are concerned, dot represent
Here actually these squares, they are representing what? The turns of a coil. And dot sign indicates that current through the conductor is pointing outward. Means it is perpendicular to the plane of figure and it is pointing outward. While the cross sign in a box indicates that this current is flowing into the plane of paper, perpendicular to plane of paper, but directed inward. But directed what? Inward. And here B represent the direction of magnetic field. B represent what? Direction of magnetic field. So let us consider an Amperian loop. Here I had considered a square Amperian loop ABCD. ABCD. Only segment AB is parallel to magnetic field. Segment CD is outside the magnetic field and segment BC and that of AD, they are perpendicular. काय लक्षात ठेवायचं? AB is parallel to magnetic field while BC and AD, they are perpendicular while DC is lying outside the magnetic field. DC is lying what? Outside the magnetic field. So let us discuss that the dot sign shows, इथे या आकृतीमध्ये हे जे डॉट साइन होतं काय सांगितलं आपण? The dot sign shows that current is coming out of plane of paper and cross sign shows current is going into the plane of paper. And in both the cases the coil of square cross section wire. Now whenever we have to apply Ampere's law, then we must have to consider some Amperian loop. And here in this case we had considered that Amperian loop as a square loop. इथं मी एक square loop हा Amperian loop घेतला. So to apply the Ampere law, we had taken the square loop as an Amperian loop, and according to Ampere's law, आता Ampere's law प्रमाणे काय असतं? What is Ampere's law? If you remember that Ampere's law, line integral of vector B into ds, line integral over a closed loop, line integral over a closed loop, vector B into vector dl bar, हे dot product is equal to mu 0 permeability of free space times the total current. Permeability of free space times what? The total current. Now if I just want to apply this Ampere law to that closed Ampere loop, Ampere law to that closed Ampere loop, then remember this line integral of B dl हा माझा Ampere loop आहे A B C आणि हे D. Magnetic field AB ला कसं आहे? Magnetic field हा I will apply magnetic field, that is integration of, मला हा closed loop काढायचा आहे. इथे closed loop काय? एक square आहे ABCD. So I can replace this line integral of B into dl bar equal to, so to remove this integration over a closed loop, here I will write B dl A to B, then B dl B to C, B dl limit is from what? C to D, plus integral of B dl limit is for D to A. तुम्हाला हे माहित असेल स्क्वेअरला कसं अप्लाय करायचं? A to B, B to C and C to D, and that is equal to mu 0 into I. That is equal to what? Mu 0 into I. तर हा जो लेफ्ट हँड साइड आहे, line integral of B dl over an Amperian loop ABCD, it can be replaced by the sum of integral of vector B dot dl. First you take it granted from A to B, and here magnetic field B itself is parallel, while BC and DC magnetic field is perpendicular, while that of CD is lying outside. तर आता हे बरोबर mu 0 into I. आता मला हा सिम्प्लिफाय करायचा आहे. तुम्हाला माहित आहे डॉट प्रोडक्ट ऑफ एनी टू वेक्टर B into dl म्हणजेच काय असतं? B dl into cos of theta, म्हणजे वेक्टर B आणि वेक्टर dl यामधील अँगल. तर AB या सेगमेंटसाठी फॉर द सेगमेंट AB मॅग्नेटिक फील्ड B इज पॅरलल. जर B हा पॅरलल आहे म्हणजे अँगल थीटा इक्वल टू किती येईल? 0, आणि cos 0 ची किंमत येते 1. म्हणून हा जो इंटिग्रल ऑफ B dl A to B याला रिप्लेस करता येईल. लिमिट काय त्याची? लिमिट हे बघा, त्याचे स्क्वेअर लूप आहे, त्याची लेंथ किती घ्यायची मग? AB इक्वल टू L. AB इक्वल टू व्हॉट? L. आता दुसरं, व्हॉट इज लाईन इंटिग्रल ऑफ B dl ओव्हर द सेगमेंट BC. नाउ एज पर एज BC इज कंसर्न, BC हा पॉइंट B आहे, हा पॉइंट C आहे.
and magnetic field is like this. Here magnetic field B is perpendicular. Magnetic field B is perpendicular. So integration of B dl over B to C, it is 0. Similarly, magnetic induction due to this dA, dl सुद्धा magnetic field कसं आहे perpendicular, cos 90, because B into dl bar is equal to B dl cos of 90. Cos 90 is 0, म्हणून हा सुद्धा काय झाला 0. And the last one, magnetic integration over CD, it is equal to 0 because this part is outside the magnetic field. तर तुम्ही लक्षात ठेवा की हे जे आपल्याला 4 इंटिग्रेशन आहे, या 4 इंटिग्रेशनची किंमत B इंटू एल का मिळते? कारण इथं जो सेकंड आणि फोर्थ इंटिग्रेशन आहे, सेकंड इंटिग्रेशन इज ओवर B to C and fourth integration is over D to A. So for second and fourth integral, its value is 0 because vector B and dl bar, they are perpendicular to each other. They are what? Perpendicular to each other. While the third integral is 0 because that side is kept outside the magnetic field, outside the solenoid, outside the solenoid where B is equal to 0. So that's why that third integral is also 0. That's why that third integral is also 0. Now, if I say that small n, if the number of turns per unit length of solenoid, small n represent what? Number of turns per unit length. If number of turns per unit length of solenoid and I represent, and the current flowing through the wire is I, current flowing through the wire is I, then the net current coming out of the plane of paper. आता मला जर small n represent number of turns per unit length, small I represent current flowing through the wire, then how I can calculate the net current coming out of the plane of paper? It is n into L into I. It is n into L into I. कारण हे small n म्हणजेच n by L into L into I. तर हा n cancel होईल, म्हणजे number of turns multiplied by what? Number of turns multiplied by that current I. Number of turns multiplied by current I. So the net current I equal to NLI. Net current I equal to NLI. पण आपण आत्ताच इथे काढलं की म्यू 0 इंटू आय, याची किंमत किती काढली आपण? म्यू 0 आय इक्वल टू बी इंटू एल, आय इक्वल टू एन इंटू एल आय, आय इक्वल टू वॉट? एन इंटू एल आय. तर ही किंमत या इथे ठेवायची. तर काय मिळेल मला? जर आयची किंमत मी एन एल आय इथे ठेवली तर काय मिळेल? बी एल इज इक्वल टू म्यू 0 इंटू त्या कॅपिटल आयच्या जागेवर एन इंटू एल इंटू स्मॉल आय असं लिहिल, एन इंटू एल इंटू स्मॉल आय असं लिहिल. आता दोन्हीकडून हे कॅपिटल एल कॅन्सल झालं तर काय मिळतं मला? बी इक्वल टू बी इज इक्वल टू म्यू 0 एन इंटू आय, वेअर एन रिप्रेझेंट नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, अँड दिस इज द एक्सप्रेशन विच इज एक्सपेक्टेड. दिस इज वॉट एक्सपेक्टेड. नाउ सी क्वेश्चन नंबर 5, प्रश्न क्रमांक 5. पुन्हा तो एक थिअरी क्वेश्चन आहे. इन क्वेश्चन नंबर 5, सी व्हॉट इज दॅट क्वेश्चन नंबर 5? डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर, काय सांगितलं? डिराईव्ह an expression for net torque acting on a rectangular current carrying loop. Derive an expression for net torque acting on a rectangular current carrying loop which is kept in uniform magnetic field with its rotational axis perpendicular to the field. With its rotational axis perpendicular to the field. फार सिंपल प्रश्न आहे, टेक्स्टबुक मधून लिहायचं आहे, फार थोडक्यात तुम्हाला लिहायचं आहे. तर इथे बघा ह्या आकृतीमध्ये काय दाखवलं आपण? हिअर वी हॅड शोन a rectangular loop A, B, C, D. It is kept in what? It is kept in transverse magnetic field. हे जे सर्कल दाखवलेले आहे आणि डॉट means that magnetic field is pointing outward and perpendicular to the plane of the figure. Perpendicular to what? The plane of a figure. If I say perpendicular to plane of figure, let length of AB equal to CD equal to L1 and length of BC equal to CD equal to L2. The force acting on segment AB is F3 and segment CD is F1, while the force acting on segment CD is F2 and that of segment BC, it is equal to what? F4. It is equal to F4. तर लक्ष द्या की ए रेक्टँग्युलर लूप ABCD, इथं हा रेक्टँग्युलर लूप ABCD, ABCD,
is kept in uniform magnetic field of inductor. हे जे सर्कल दाखवलेले डॉट आणि सर्कल, it is kept in uniform magnetic field B such that the side AB, ही side AB and CD, ही CD, they are perpendicular to the magnetic field. They are what? Perpendicular to the magnetic field. But the side BC, ही जी छोटी side BC and CD, BC and DA, BC and हे BC आणि हा काय DA, they are not perpendicular to the magnetic field. They are not perpendicular to the magnetic field. Now the force acting on side 4, that is BC, बघा इथं AB, हा force acting on side number 4 is F4 equal to काय येईल? F4 is equal to IBL sin of IBL म्हणजे तिथं काय येईल? IBL किती आहे? L2. सो IL2B इंटू साइन ऑफ 90 मायनस थिटा, कारण आपण सुरुवातीलाच सांगितलं की BC आणि AD या दोन साइड मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर नाही, म्हणजेच त्यांचा अँगल किती आहे? 90 मायनस थिटा, 90 मायनस थिटा. सो द फोर्स ॲक्टिंग ऑन फोर्थ साइड, दॅट इज BC, इट इज F4 इक्वल टू IL2B इंटू साइन ऑफ 90 मायनस थिटा, IL2B into sin of what? 90 minus theta. Now the force F2, आता force F2 on side 2, ही साइड आहे 4 आणि ही साइड काय? साइड नंबर 2. So if this is F4 or side number 4, then this is side number 2. This is what? Side number 2. So side number 4, side number 2, F4 equal to IL2B sin of 90 minus theta. Similarly, we can find what is the force acting on the second side, that is F2. So force acting on second side F2, it is equal in magnitude to that of F4, but it is acting opposite in direction. म्हणजेच F2 आणि F4 यांचा मॅग्निट्यूड सारखा आहे, पण त्यांचा डायरेक्शन कसा आहे? अपोजिट आहे. आणि असं असल्यामुळं F2 and F4 they will cancel the effect of each other. So remember, the two forces which are acting, one force F4 is acting, force F4 it is acting on the segment or side number 4, it is F4, and the another force F2 it is acting on second segment. These two forces F4 and F2 they are equal in magnitude but opposite in direction, hence they will cancel the effect of each other. They will cancel the effect of each other. Now the only forces which are left, they are F1 and that of F3. हा F1 वर आहे, this is force F1 and this is force F3. Length of this segment is L1. Length of this segment is what? L1. So as far as force F1 and F3 are concerned, F1 and F3 regarding these two force, what you can say? F1 and F2 their magnitude is, अगोदरच आपण सांगितलं की हे जे फोर्स F1 आहे समजा, तर हा जो सेगमेंट आहे CD, magnetic field B is perpendicular to what? Magnetic field B is perpendicular to the segment BC. So the force acting on force F1 and F3, what is the magnitude of these two forces? IL1B, current length of this segment is L1. So IB L1 into sine of 90, and what is sine 90? Sine 90 is 1, means IL1B. So the two forces acting on F1 and F3, the forces acting F1 and F3 they are equal in magnitude and they are equal to what? IL1B. These two forces, remember these two forces they do not act along the same line, hence they produces a net torque. हे दोन्ही फोर्सेस एकाच लाईनवर ॲक्ट होत नाही. The two forces they are not acting along the same line. So that's why these two forces they are producing what? A net torque. These two forces they are producing what? A net torque. And as far as this torque is concerned, so the torque results into, हा जो torque आहे, this torque will results into rotation of a loop. This torque will results into what? Rotation of a loop. Look at this figure. This torque results into rotation of a loop. So that loop is perpendicular to direction of magnetic field. This loop is perpendicular to what? Direction of magnetic field. Now
लुक ॲट दिस फिगर. आता ही फिगर थोडी काळजीपूर्वक बघावी. मला इथे काय करायचं आहे, आय वॉन्ट टू फाइंड आउट नाउ दी मोमेंट आर्म. मोमेंट आर्म मीन्स इट इज द डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन. मोमेंट आर्म काढायचं आहे मला. हाऊ आय कॅन फाइंड द मोमेंट आर्म. टू फाइंड आउट द मोमेंट आर्म, सी हियर. नाउ टू फाइंड आउट द मोमेंट आर्म काय करायचं आपल्याला. मोमेंट आर्म इज, बघा इथं काय दिलेलं आहे, हाफ L2 साइन थीटा, हाफ L2 साइन थीटा अबाउट द सेंट्रल ॲक्सिस ऑफ द लूप. हँड दिस टॉर्क ड्यू टू फोर्स F1 अँड F3 विल बी. तर इथं मोमेंट आर्म म्हणजेच काय, इट इज द डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन द टू फोर्सेस. सी हियर, वन ऑफ द फोर्स F1 is pointing upward and another force at the center is pointing downward. What is the perpendicular distance between them? This segment is of length equal to L1. So naturally this length is what? It is half of L1 means L1 by 2. L1 by 2. So the length of this side is L1 by 2. And in this triangle, हा जो triangle आहे, what is sin theta equal to? Sin of theta is equal to opposite side which is moment arm. Opposite side means it is moment arm. जे आपल्याला काढायचं आहे, opposite side that is moment arm divided by what? Hypotenuse. Hypotenuse किती आहे इथं? It is equal to L1 by 2. So it is L1 by 2 into sin of theta. L1 by 2 into what? Sin of theta. तर moment arm is L1 नाही L2. So half of L2 into sin of theta and which is about the central axis. तर तो जो ॲक्सिस आहे हा इथं ही टोटल लेंथ आहे L2. हे फोर्स इथं वर ॲक्ट होईल आणि सेंटरला दुसरा फोर्स इथं ॲक्ट होईल आणि हा जो ट्रायंगल आहे हा अँगल आहे थीटा. हा अँगल काय? थीटा. तर इथं तुम्हाला हा डिस्टन्स काढायचा आहे, हा असेल मोमेंट आर्म. हे टोटल डिस्टन्स L2 आहे म्हणजे हा इथून इथपर्यंत डिस्टन्स काय असेल L2 बाय 2 आणि साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस और अपोजिट साइड म्हणजेच मोमेंट आर्म इक्वल टू L2 बाय 2 इंटू साइन ऑफ थीटा. L2 बाय 2 इंटू साइन ऑफ थीटा. तर हा झाला मोमेंट आर्म. आता मला काय करायचं आहे की टॉर्क ड्यू टू फोर्स. आता दोन फोर्सेस, एका टोकाला F1 आहे, दुसऱ्या टोकाला काय F3. सो रिझल्टंट टॉर्क इज व्हॉट? सम ऑफ the two torques. The torque काय येईल मग? Torque is nothing but torque T due to force F1 is equal to mod of F1 into moment arm. Moment arm किती आहे? 1 by 2 L2 sin of theta, 1 by 2 L2 sin of theta. आणि torque किती आहे? Torque T equal to I L1B. T equal to what? I L1B. Torque T equal to what? Force F1 and F3 both are equal to what? I L1B. तर इथं फोर्स F1 आणि F3 याची किंमत आहे I L1B. मोमेंट आर्मची किंमत आहे 1 by 2 L2 इंटू वॉट? साइन ऑफ थीटा. 1 by 2 L2 इंटू साइन ऑफ थीटा. 1 by 2 L2 इंटू साइन ऑफ थीटा. तर रिझल्टंट टॉर्क T ड्यू टू फोर्स F1 अँड F3 इट इज I L1B इंटू हाफ ऑफ L2 साइन थीटा प्लस I L1B इंटू हाफ ऑफ L2 साइन थीटा. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर फायनल आन्सर काय येईल? द टॉर्क T इक्वल टू I L1 L2 B साइन ऑफ थीटा. I L1 L2 B साइन ऑफ थीटा. नाउ इफ द करंट कॅरिंग लूप is made up of n number of turns, if n is the number of turns, then naturally this torque T is equal to n times the torque. Total torque T dash is equal to काय येईल मग? n times torque T and that is equal to n I into L1 L2 B sin of theta or T dash is equal to आता हा जो L1 into L2 आहे याच्या जागेवर काय लिहिता येईल आपल्याला? एरिया एनक्लोज बाय ए कॉइल इक्वल टू L1 into L2. So the final torque acting on current carrying coil rectangular loop it is NIAB sin of theta. This is what expected in board examination. Now see question number 6. काय आहे क्वेश्चन नंबर 6? हा एक प्रॉब्लेम आहे. ए सर्क्युलर लूप ऑफ रेडियस. सर्क्युलर लूपचा रेडियस दिलेला आहे 9.7 सेंटीमीटर. याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं 9.7 इंटू 10⁻².
अँड इट विल कॅरी ए करंट ऑफ 2 एम्पियर, म्हणजेच करंट आय दिलेलं आहे 2.3 एम्पियर. ऑप्टेन मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, काय विचारलं त्याने, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड नंबर 1 ॲट द सेंटर ऑफ द लूप, ॲट द सेंटर ऑफ द लूप हे पहिल्यांदा काढायचं. आणि दुसऱ्यांदा काय काढायचं, ॲट ए डिस्टन्स 9.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द लूप बट ऑन द ॲक्सिस, तर ॲक्सिसवर एक्स इज इक्वल टू 9.7 सेंटीमीटरवर काढायचं. पहिल्यांदा आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटर काढायचं आणि दुसऱ्यांदा अशा पॉईंटवर काढायचं आहे. तो पॉईंट किती आहे, 9.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर बट इट इज अलॉंग द ॲक्सिस ऑफ दॅट सर्क्युलर लूप. म्हणजेच या प्रश्नाप्रमाणे ज्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत, तर पहिली गोष्ट काय, वी वॉन्ट टू फाइंड आउट व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप, अँड द सेकंड थिंग व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस ॲट ए डिस्टन्स दॅट इज 9.7 सेंटीमीटर. तर फॉर्म्युला कोणते वापरणार आपण, मॅग्नेटिक फील्ड ऑफ सर्क्युलर करंट कॅरिंग कॉइल ॲट इट्स सेंटर इज BE इक्वल टू BC, मीन्स मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर, C म्हणजे सेंटर, इज μ0 I अपॉन 2R. आणि मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉइंट ॲट ए डिस्टन्स x फ्रॉम द सेंटर ऑफ द कॉइल, फ्रॉम द सेंटर ऑफ द कॉइल इज BA इक्वल टू μ0 I R स्क्वेअर अपॉन 2Z स्क्वेअर प्लस R स्क्वेअर रेस टू 3/2. तर इथं हा अंतर एक्सच्या जागेवर z घेता येईल आपल्याला. सो मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉइंट along the axis of circular current carrying coil, it is given by μ0 I upon R square in bracket upon 2 in bracket Z square plus R square raised to 3/2, and magnetic field at the center of circular current carrying coil, it is μ0 I upon 2R, μ0 I upon 2R. तर पुढचा भाग फक्त आपल्याला काय करायचं, फॉर्म्युल्यामध्ये ह्या किमती ठेवायच्या आहे फक्त. तर B इक्वल टू, सी हियर, B इक्वल टू μ0 I अपॉन 2R, B इक्वल टू μ0 I अपॉन 2R. आता μ0 म्हणजे 4.2 × 10⁻⁷, करंट दिलेलं आपल्याला 2.3 एम्पियर अपॉन 2 इंटू रेडियस किती दिलेलं आहे 9.7 × 10⁻² मीटर. आता याला सिम्प्लिफाय करत असताना आपण काय करूया, हा जर सिम्प्लिफाय केलं तर इथं काय मिळतं आपल्याला 2 × 3.142 इंटू 2.3 डिवायडेड बाय 9.7 इंटू 10⁻⁷ प्लस 2. तर अँटीलॉग ऑफ हे सगळं लॉग अँटीलॉग हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करू शकतात. आणि जर हे कॅल्क्युलेशन आपण सोडवलं तर फायनल आन्सर, मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ कॉईल इट इज फाउंड टू बी 14.9 मायक्रो टेस्ला, 1.49 इंटू 10⁻⁻5 टेस्ला, म्हणजेच 14.9 इंटू 10⁻⁻6 टेस्ला, म्हणजेच 14.9 मायक्रो टेस्ला. आता मला मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉईंट P ॲट ए डिस्टन्स Z फ्रॉम दी ॲक्सिस अलॉंग दी ॲक्सिस हे काढायचं आहे मला. तर B ॲट पॉईंट A इज इक्वल टू काय फॉर्म्युला, 4 μ0 ची किंमत किती, 4π इंटू 10⁻⁷ इंटू I 2.3 इंटू R स्क्वेअर 9.7 इंटू 10⁻² याचा वर्ग डिवायडेड बाय 2 इंटू Z स्क्वेअर, हा अंतर सुद्धा 9.7 सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून 9.7 इंटू 10⁻² मीटर आणि त्याचा वर्ग अधिक रेडियस सुद्धा तेच आहे 9.7 इंटू 10⁻² चा स्क्वेअर, आणि या सगळ्याचा पॉवर किती 3/2, या सगळ्याचा पॉवर किती 3/2. तर ह्या ज्या किमती जर आपण ठेवल्या तर फायनल आन्सर आपल्याला काय मिळतो, द मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉईंट अलॉंग द ॲक्सिस ऑफ करंट कॅरिंग लूप इट इज 5.268 मायक्रो टेस्ला. तर बोर्डामध्ये तुम्हाला जे दोन उत्तर लिहायचं आहे की मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर 14.9 मायक्रो टेस्ला किंवा मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस ॲट ए डिस्टन्स ऑफ 9.7 इज 5.268 मायक्रो टेस्ला, 5.268 मायक्रो टेस्ला. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 7. काय आहे प्रश्न क्रमांक 7, पुन्हा तो एक एक्झाम्पल आहे, केअरफुली बघा. द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस 12.3 सेंटीमीटर, R इक्वल टू 12.3 सेंटीमीटर, आणि तिथं मॅग्नेटिक फील्ड किती आहे 6.4 इंटू 10⁻⁶ टेस्ला, 6.4 इंटू 10⁻⁶ टेस्ला. तर जो रेडियस सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे त्याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर तो होईल 12.3 इंटू 10⁻² मीटर. मला काढायचं आहे इथं मॅग्नेटिक मोमेंट, what will be the magnetic moment of the loop, means we are interested in finding the value of small m, magnetic moment. तर यासाठी फॉर्म्युला कुठला वापरावा लागेल आपल्याला,
magnetic field at the center of magnetic field at any point along the axis of circular current carrying coil. म्हणजे इथं कुठेतरी हा पॉईंट पी असेल आणि हा करंट कॅरिंग लूप असेल, तर इथं जो मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा फॉर्म्युला काय, μ0 I इंटू आर स्क्वेअर अपॉन 2z² प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. हा अंतर झेड घ्यायचा, हा अंतर काय घ्यायचं, झेड घ्यायचा. तर ही किंमत आता इथं बघा काय आपण टेक्निक वापरली की मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय पाय. हा जो एक्सप्रेशन आहे या एक्सप्रेशनला पायनी मल्टिप्लाय केलं आणि पायनी काय केलं, डिवाइड केलं, तर ह्या प्रकारचं आपल्याला एक्सप्रेशन मिळेल. पण इथं हे जे I इंटू पाय आर स्क्वेअर आहे, पाय आर स्क्वेअर इज नथिंग बट क्रॉस सेक्शनल एरिया मल्टिप्लाइड बाय इथं I पाय आर स्क्वेअर मीन्स A इंटू I. बट व्हॉट इज A इंटू I? इट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो μ0 m अपॉन 2 पाय इंटू झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. कारण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजेच I इंटू पाय आर स्क्वेअर. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजेच काय, I इंटू पाय आर स्क्वेअर. तर फायनल एक्सप्रेशन B इक्वल टू μ0 m अपॉन 2 पाय आर क्यूब. जर आपण Z इज इक्वल टू 0 दिलेलं इथं कारण सेंटरला काढायचं आहे, तर μ0 m अपॉन 2 पाय आर क्यूब हे झालं आपलं फायनल एक्सप्रेशन. आता याच्यावरून मला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढायचं आहे, तर काय होईल, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट स्मॉल m इज इक्वल टू B इंटू 2 पाय आर क्यूब अपॉन μ0. आता या किमती इथं फक्त ठेवायच्या आहे. कशाच्या किमती, बी दिलेलं आहे 6.4 इंटू 10⁻⁻6. त्यानंतर 2 पायची किंमत तशीच ठेवली आपण सध्याला. आरची किंमत 12.3 इंटू 10⁻2 आणि त्याचा काय क्यूब डिवायडेड बाय μ0ची किंमत आहे 4 पाय इंटू 10⁻⁻7. 4 पाय इंटू वॉट 10⁻⁻7. तर हा कॅल्क्युलेशन जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येतं उत्तर आपल्याला 3.2 इंटू 10⁻6 प्लस 7 - इंटू 12.3 रेस टू पॉवर 3. आता लॉग टेबलचा वापर केला तर ही सगळी संख्या काय गुणाकारमध्ये म्हणजे प्रत्येक संख्येचा लॉग घ्यायचा आणि त्याची बेरीज करायची. तर 3.2चा लॉग ऑफ 3.2 प्लस आता हा काय 12.3 रेस टू पॉवर 3. आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू काय घेतो आपण एक्स लॉग ऑफ ए. म्हणजे हा 12.3 रेस टू 3 म्हणजेच काय होईल हा 3 लॉग ऑफ 12.3. आणि हे जर 10⁻⁻ आपण सिम्प्लिफाय केलं तर त्याचं उत्तर किती मिळालं 10⁻⁻5. तर आता संख्येचे लॉग लिहायचे आणि त्याचा अँटीलॉग काढायचा. तर फायनल आन्सर मिळतो आपल्याला 5.954 इंटू 10⁻⁻2 एम्पियर मीटर स्क्वेअर इंटू वॉट 10⁻⁻2 एम्पियर मीटर स्क्वेअर. तर बोर्डाच्या परीक्षेत जे फायनल आन्सर आपल्याला लिहायचं आहे की मॅग्नेटिक मोमेंट ऑफ लूप इज 5.954 इंटू 10⁻⁻2 एम्पियर मीटर स्क्वेअर 10⁻⁻2 एम्पियर मीटर स्क्वेअर. धन्यवाद.